नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या आदिवासी घडामोडी। विद्यार्थ्यांना, महिलांना, नागरिकांना पावसाळ्यात बांबूपासून बनवलेल्या नाजूक पुलावरून जीव मुठीत धरून करावा लागते जीवघेणा प्रवास। विक्रमगड तालुक्यातील डोलारी बुद्रुक गावांतील 3 पाड्यातील खडकीपाडा, बारहातपाडा, ठाकरपाडा आदिवासी विद्यार्थ्यांना, महिलांना व नागरिकांना पावसाळ्यात बांबूपासून बनवलेल्या नाजूक पुलावरून जीव मुठीत धरून करावा लागतोय जीवघेणा प्रवास। 30 वर्षापूर्वी बांधलेला पूल 15 वर्षापूर्वी पुरात वाहून गेला। गावकरी 15 वर्षापासून करताहेत नवीन पुलाची मागणी। विटंबना अशी की महामहिम राज्यपाल रमेश बैस व रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या ग्रामपंचायत हद्दीतील 13 पैकी एका खोमार पाड्यात आले तेव्हा हॅलीपॅड सहित संपूर्ण पाड्यावर लाखो रुपये रोड, लाईट, पाणी, मंडप, स्वच्छतेवर करून एका रात्रीत खोमार पाड्याचा विकास झाला होता। त्यामुळे राहिलेल्या इतर 12 पांड्यांना महामहिम राज्यपालांनी भेट द्यावी। त्या पांड्यांचा पण झपाट्याने विकास होईलच त्या पाड्यातील आदिवासी जनतेला आशा आहे। आज मितीस प्रशासन व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी या समस्येकडे गांभीर्याने दखल घेतली नसल्याने खडकीपाडा, बारहातपाडा, ठाकरपाड्यातील विद्यार्थी, महिला व नागरिकांनी एकत्र येऊन आत्मनिर्भर बनून नदीनाल्यावर बांबूचा लाकडी पूल तयार करून तात्पुरती सुविधा करून घेतली आहे। राज्यात वादळ, वारा, पूर व अति पावसामुळे काँक्रीट व लोखंड पूल कोसळण्याच्या ताज्या घटना असताना पालघर जिल्ह्यातील खडकीपाडा, बारहातपाडा व ठाकरपाड्यातील महिला, विद्यार्थी, शेतकरी व नागरिक या कमकुवत व अस्थायी बांबूच्या लाकडी पुलावरून प्रवास करून जीव धोक्यात टाकत क्षणोक्षणी मरण प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे। गरीब आदिवासी जनतेच्या जीवाशी सरकारी यंत्रणा खेळत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट सरकार पाहत आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य आदिवासी ग्रामस्थांना पडला आहे। आता तरी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर मजबूत पूल बांधून द्यावा अशी मागणी येथील आदिवासी जनता करीत आहे। खोमारपाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाबू चांगदेव मोरे या बीडमधील चाकरवाडी गावांतील एका शिक्षका नियुक्ती होऊन यांच्या प्रयत्नांना यश आले व शासनाने खोमारपाड्या नंदादीप योजना राबवली। नंदादीप गाव म्हणजे मी समृद्ध तर गाव समृद्ध। गावांतील प्रत्येक कुटुंब गावातच स्वयंरोजगाराने रोजगार निर्मिती करून समृद्ध करायचे। गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतविहिरी बांधणे, शेततलाव खोदणे, गाय गोठे, शेळी गोठे बांधणे, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण, नदी नाल्यावर पावसाळ्यानंतर वनराई बंधारे बांधणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत फूल शेती, आंबे, काजू, फणस, चिक्कू फळ शेती, भाजीपाला शेती, गांडूळ खत निर्मिती, तुती लागवड, शेळी पालन, मत्स्य शेती, गाई म्हशी पालन अशा अनेक योजना राबवल्या। यामार्फत डोलारी बुद्रुक खोमारपाडा हे गाव शासनाच्या या योजनामार्फत सुजलम सुफलम करण्यात आला। पण आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेले आदिवासी विकास खाते, ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा परिषद बांधकाम खाते, विकास खाते, सरकारी इतर खाते विकासाची कामे का करीत नाही हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। मी ग्रामपंचायत डोलारी बुद्रुक सरपंच विलास राजा गहला। आज आमच्या डोलारी बुद्रुकमध्ये खडकीपाडा जे पाडा आहे तिथे गेल्या 15-20 वर्षापासून अत्यंत महत्त्वाचा पूल आहे तो तुटून गेलेला। त्याच्यामुळे 2 पाड्याचे जे त्यांचं जाणे येणे हे संपूर्ण बंद झालेलं आहे। मी प्रशासनाला माझ्या कारकिर्दीपर्यंत गेल्या 2 वर्षापासून मारत आलेला आहे, तरीसुद्धा शासन याच्यावर उत्तर देते की हा पूल जो आहे ह्याच्या बराचसा 3-4 कोटीचा खर्च आहे, त्याच्यामुळे आम्ही करू शकत नाही किंवा आमच्या आवाक्याच्या बाहेर असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर मी ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याने प्रयत्न करून पाहिले, परंतु माझ्याकडे फारसा निधी नाही। मी फार काही 3-3.5 लाखापर्यंत खर्च करू शकतो, परंतु ह्या पुलाला जवळजवळ 2-3 कोटीचा खर्च आहे आणि ह्या खर्चापायी शासन माझ्याकडे लक्ष देत नाही। डोलारी बुद्रुकच्या या पाड्याकडे लोकांच्या समस्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं खडकीपाडा आणि बारातपाडा ह्या 2 पाड्यामध्ये जोडणारा हा जो पूल आहे तो बरीच वर्ष तुटून सुद्धा होत नाही आणि अतोनात दोन्ही पाड्याचे हाल होत आहेत। तरी मला शासनाची विनंती असे आहे की हा माझ्या मागणीकडे किंवा ह्या माझ्या 2 पाड्याकडे लक्ष देऊन निश्चित हे तुम्ही सर्व जो आमच्या समस्या आहे ती दूर व्हावी अशी मी सरपंच या नात्याने विनंती करतो। डोलारी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये येतो आणि खडकीपाडा अंतर्गत रस्त्यावर तो पूल आहे, नॉन प्लॅन रस्त्यावर आहे आणि तो पूर्वी 30-35 वर्षापूर्वी बांधलेला म्हणजे साबामार्फत तो बांधला गेलेला साका होता।
आणि तिथं बारातपाडा लागूनच आहे. बारातपाड्याला 5-6 घरं आहेत. त्या घरातले लोक खातेदार त्या बाजूला शेती असल्यामुळे तिकडे ते राहतात. खडकीपाडा बारातपाड्यामार्फत रस्त्याला तो जे साकाव आहे तो दुरुस्त होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आवश्यक तो जो प्रस्ताव आपण शासन स्तरावर त्यांना पोरं आहेत, बरीच आहेत, त्यांना रोजच्या डेली शाळेत जायला पाहिजे. 10 म्हणजे 5-6 दिवस पाऊस राहिला तर त्यांची पोरांची नुकसान होते. त्या खोमारपाड्या ठिकाणी राजपाल येऊन गेला, तिथे 10 म्हणजे 500-600 पोलीस आणले, तिथे विनाकारण खर्च केला जातो. आमच्या पूलसाठी तीच दखल घेऊन आमचा पूर झाला असता तर आमच्या आदिवासींची समस्या सुटली पाहिजे. आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी ताबडतोब आमची म्हणजे पुलाची मागणी करून आम्हाला पूल देणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही आदिवासी अशीच का पोरं मागं राहतील, त्या हिशोबाने सरकारने दखल घेतली पाहिजे. एवढंच माझे सांगायचं मत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना, गावाच्या लाभाच्या योजना ह्या आम्ही जास्तीत जास्त राबवणार. तो गाव समृद्ध व्हायला पाहिजे, तो माणूस माझा तिथला समृद्ध व्हायला पाहिजे. माणूस समृद्ध झाला तर गाव समृद्ध, गाव झाला तर तो महाराष्ट्र समृद्ध. ही जी काही आमच्या नेत्यांची संकल्पना आहे, अधिकाऱ्यांची संकल्पना आहे, ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे राबवण्याचा आम्ही आमच्या खडकीपाडा आणि बारातपाड्यामध्ये इथे ब्रिज येत नाही आहे. ब्रिज तुटलेले झालेलं आहे. 15-20 वर्ष निघून गेले तरी आम्हाला अजून ब्रिज नाही बनवून दिला आहे. तर आमची हीच इच्छा आहे सरकारकडनं की आम्हाला आमच्या मुलांना शाळेत जायला किंवा बाई माणसांना इथून तिथे शेतावर जायला ब्रिज पाहिजे. नाहीतर काय अपघात घडल्यास आम्ही बांबूचा पूल केला पण त्यावर कधी अपघात घडेल याची आम्हाला आशा नाही, संकेत नाही वाटत. हेच सरकारकडे अपेक्षा आहे की आम्हाला ब्रिज बांधून द्यायला पाहिजे.